आज आपण पाहणार आहोत फणसाची भाजी म्हणजेच कटहलची सब्जी, तेही कुकरमध्ये कमी वेळेत बनणारी आणि एकदम सोपी पद्धत आहे. तसं तरी फणस वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण फणसाची भाजी जास्त तरी UP बिहारला केली जाते. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत पण त्यांना नॉनव्हेजचा आस्वाद घ्यायचा आहे, पण नॉनव्हेज न खाता त्यांनाही कटहलची सब्जी केली जाते. पण आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत. करायला एकदम सोपी आहे, घरच्या साहित्यात करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. इथे मी फणस कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कापताना काय करायचं, थोडं सरसोचं तेल लावायचं आणि मग कापून घ्यायचं आणि लिंबूही लावायचा, म्हणजे चिकटत नाही. स्वच्छ धुवून घ्यायचा. हे पहा, मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी कढईत पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला फणस उकळावून घ्यायचे आहे भाजीसाठी. याच्यात थोडेसे मीठ घालायचे. अर्धा चमचा घेतलेला आहे. फणस घालून घ्यायचे आहे. याच्यात घालून असे व्यवस्थित हलवून घ्यायचे. एक उकळी आल्यानंतर 2 मिनिट शिजवून घ्यायचे आहे याला. हे पहा, आता उकळायला लागलेलं आहे. आता 2 मिनिटं गॅस चालू ठेवायचा. उकळलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि याला काढून घ्यायचं आहे. हे मी आता चाळणीत काढून घेतलेलं आहे. नितळावून घ्यायचे म्हणजे तळायला आपल्याला येतं. इथे मी सरसोचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही रिफाइंड ऑइल घेऊ शकता, पण सरसोच्या तेलात भाजी खूप छान बनते ही. आता याचा चांगला धूर निघेपर्यंत गरम करायचे. तेल आता कडलेलं आहे, तळून घेऊया. कडून द्यायचे चांगले, मग तळायला घ्यायचे. हे पहा, असे तळून काढायचे. जास्त लाल पण करायचे नाही, ते असे झाले पाहिजेत. आता हे उरलेले आपण तळून घेऊया असेच. हेही असेच तळून घ्यायचे आहे. सर्व मी आता असेच तळून घेते. इथे मी आता हे सर्व तळून घेतलेलं आहे. तर चला, भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. टमाटर 2 मोठे बारीक कट करून घेतलेले आहेत. लसूण भरपूर घेतलेला आहे, तोही बारीक करून घेतलेला आहे. 2 इंच आलं, तेही बारीक कट करून घेतलेलं आहे. चला तर आपण आता बनवूया. ते मी कुकर चढवलेला आहे. कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. आणि आपण जे फणस तळलेलं होतं ना, तेच तेल मी वापरलेलं आहे. आता इथे आपण काही खडे मसाले घेणार आहोत. 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 5-6 लवंग घेतलेले आहेत, 2 हरी वेलची आहे, दालचिनी घेतलेले आहे. दालचिनी 2 तुकडे घेतलेले आहेत एवढे मोठे, आणि 1 काळी वेलची घेतलेली आहे, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत लाल. तेल चांगलं तापलेलं आहे. 2 तमालपत्र घालायचं. हे सर्व मसाला याच्यात घालून घ्यायचा आहे. मसाला थोडाही झाला ना, कांदा घालायचा आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडा भाजला की लसूणटा घालायचा आहे, आणि हे आलंही चिरलेलं घालायचं आहे. हे थोडं चांगलं भाजलं की मग टमाटर घालायचे. आता कांदा असा भाजला की आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. टमाटर घातलं की नमक घालायचे, म्हणजे आपले टमाटर आहे ना, ते चांगले शिजून निघते आणि कांद्यालाही मऊपणा चांगला येतो. अशी भाजून घ्यायची. आणि अशी पळीनं, आता मऊ पडलेलं आहे, आपण नमक घातलेलं होतं त्याच्यामुळं अशी पळीनं थोडं हे करत जायचं, मॅश करत जायचं याला. हे पहा असं. आता काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, आणि लाल तिखट आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आपल्या घरचा मसाला आहे तोही घालू शकता. ते चांगली मिक्स करून घ्यायचे आहे. हा आपल्या घरचा मसाला आहे, तोही मी घालणार आहे. तो 2 चमचे घातलेला आहे. तिखटच याची सब्जी छान लागते, थोडी झणझणीत, त्यामुळे मी घातलेला आहे. आणि आता मटण मसाला घालणार आहोत. मटण मसाला तुम्ही म्हणशीला का घालते मटण मसाला याच्यात, कारण का तर ही फणसाची भाजी आहे ना, मटणालाही काही कमी नाही, त्यामुळे याच्यात मटण मसाला वापरायचा आहे. खूपच छान बनते, याचा स्वाद खूपच छान येतो. मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता याच्यात थोडेसे पाणी घालून
मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. थोडेसे पाणी घालायचं आहे मसाला शिजायपुरते. भाजलेले आहेत छान, पण थोडं पाण्यात आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचे आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता हे आपण तळून घेतलेलं फणस याच्यात घालून घेऊया. चांगलं मिक्स करायचं आहे याला. याच्यात मसाला असा एकदम गेला पाहिजे, म्हणजे मसाला याच्यात मुरला पाहिजे. उशीरपर्यंत आता 5 मिनटं याला असंच कमी गॅसवर, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि याला आता असंच भाजून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. याच्यात पाणी घालून घेऊया. पाणी तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तेवढा बनवू शकता. जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचे. स्वादानुसार नमक घालायचे आहे. मी आधी नमक टाकलेलं त्यामुळे. चला तर आता बंद करून घेऊया. एक शिट्टी येऊन द्यायची आणि दुसरी याची टायमाला बंद करायची आहे. कारण का तर आपण आधी शिजवून घेतलेलं आहे आणि तळून काढलेलं आहे त्यामुळे. तर हे पहा आपले आता विसर निघलेले आहे. खोलून पाहूया. पहा किती छान बनलेले आहे. कलरही एकदम खूप छान आलेला आहे. हे पहा खूप छान बनलेले आहे. कलर पहा किती छान आलेला आहे. मटणाला फेल करेल अशी भाजी बनते याची. तुम्ही मटणाला विसरून जाली भाजी खाताच. याच्यात आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. पहा खूप छान बनते. चला तर आपण आता याला तुम्हाला शिजले का ते दाखवते काढून. हे पहा खूप छान शिजलेले आहे. हे पहा शिजलेले छान आहे. हे पहा खूप छान बनते. नक्की ट्राय करून पहा. तर भाजी मी आता सर्व केलेली आहे. हे पहा बनून तयार झालेले आहे. ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. याला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत, भातासोबतही खाऊ शकता आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनाही खूप आवडेल. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.